विमानाला लाग लागली होती ना क्रॅश झाल्यामुळे. त्यामुळे तिथं म्हणजे कोणती यंत्रणा आली नव्हती 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं यंत्रणा कुठलीच नव्हती तिथं. काय म्हणजे ते विमान 2-3 वेळा 2 वेळा पुढे जाऊन माघारी आलं. 2 वेळा गिरट्या घातल्या. तिसऱ्या वेळा लँडिंगचे करायच्या वेळेस लँडिंग पासून 20 ते 30 मीटर अंतरावर विमान कोसळलं खड्ड्यात. सीटावरच होते असे आणि हातात वॉच होतं, त्यामुळे ते लगेच ओळखू आले तिथल्या स्थानिक लोकांना वगैरे. तिथल्या स्थानिक लोकांनी बेडशीट वगैरे आणली, मग ती मृतदेह म्हणजे ते तिथंच जागेवरच हे झालं ना ते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालं. बारामती ह्या विमानतळावरती हे अपघात झाला. त्यानंतर त्यांचं पार्थिव हे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज या ठिकाणी तातडीने आणण्यात आलं. त्या ठिकाणी अनेक प्रत्यक्षदर्शी देखील होते. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं गेलं, कशी परिस्थिती होती, हे सगळं आपण बघितलं. त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर ज्यावेळेस बघितलं आपण की मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली दिसली आपल्याला. लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील, सर्वांनी अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शनासाठी रुग्णालयात तातडीने आले होते. नेमकं परिस्थिती काय आहे, कसं काय हे घडलं गेलं याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र त्या विमानतळावरती नेमकं काय घडलं याची माहिती आपण जाणून घेऊयात. त्या घटनास्थळी एक प्रत्यक्षदर्शी युवक होते, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. दादा, तुम्ही या ठिकाणी विमानतळा ठिकाणी गेलेला होता, नेमकं त्या ठिकाणी काय परिस्थिती होती? त्या ठिकाणी विमान कोसळलं होतं आणि धुराची लोट चालले होते. आगी म्हणजे सगळं विमान भस्म झालं आगीच्या. बरं, नेमकं इथून किती डिस्टन्स होतं, तुम्हाला कधी समजलं? साधारण मेडिकल कॉलेज पासून 4.5 किलोमीटर 5 किलोमीटर आहे विमानतळ, बारामती विमानतळ. बरं, तुम्हाला कधी समजलंय? आम्हाला 9:30 वाजता समजलं, पडल्या समजलं लगेच. मग तुम्ही ते पाहण्यासाठी किंवा हे खरं आहे, हे खोटं आहे, आम्ही लगेच प्रत्यक्षदर्शी पाहण्यासाठी गाडी घेऊन गेलो तिथे. तर तिथं सगळी आगीत ती आगीमुळे विमानाला लाग लागली होती ना क्रॅश झाल्यामुळे. त्यामुळे तिथं म्हणजे कोणती यंत्रणा आली नव्हती 15 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं यंत्रणा कुठलीच नव्हती तिथं. त्यामुळे ते तिथं म्हणजे जे हे झालं ना म्हणजे विमानात अजित पवारांसोबत आणखी 5-6 जण 5 जण होते, त्यांना वाचवण्यासाठी म्हणजे कुठलीच यंत्रणा नव्हती ना, त्यामुळे ते वाचवू शकले नाही. बरं, तुम्ही गेल्या होती तिथं, काय काय म्हणजे ते परिस्थिती, त्या विमानतळावर काय एकंदरीत परिस्थिती, काय काय बघितलं तुम्ही? काय म्हणजे ते विमान 2 वेळा पुढे जाऊन माघारी आलं. 2 वेळा गिरट्या घातल्या. तिसऱ्या वेळा लँडिंगचे करायच्या वेळेस लँडिंग पासून 20 ते 30 मीटर अंतरावर विमान कोसळलं खड्ड्यात. असं झालं होतं ते. सगळे पार्ट अस्ताव्यस्त पसरले होते. बरं, तिथं अजित पवारांची मृतदेह देखील त्याच विमानात होता की तिथं पण. मग ते घड्याळ त्यांचं वॉच होतं ना, त्या वॉचवरनं दादाच आहेत म्हणून असं लक्षात आलं लोकांना तिथले. तुम्ही जाऊन बघितलं अजित पवार तिथं होते ते? हा, होते. काय नेमकं काय बघितलं तिथं? काय तिथे सीटावरच होते ना ते. सीटावरच होते असे आणि हातात वॉच होतं, त्यामुळे ते लगेच ओळखू आले तिथल्या स्थानिक लोकांना वगैरे. तिथल्या स्थानिक लोकांनी बेडशीट वगैरे आणली, मग ती मृतदेह म्हणजे ते तिथंच जागेवरच हे झालं ना ते. त्यामुळे रुग्णालयात आणूस तर हे झालं सगळं. बरोबर, त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याच्या जवळच हे रुग्णालय आहे. तर मग ती घटना घडल्यानंतर तुम्ही इथं आल्यावरती रुग्णालयाच्या बाहेर काय चित्र होतं, काय बघितलं? रुग्णालयाच्या बाहेर खूप प्रचंड गर्दी होती. सगळे कार्यकर्ते आले होते ना दादांचे, बारामतीतले सगळे कार्यकर्ते. तिथं ज्या घटनास्थळी तुम्ही गेला होता एअरपोर्ट होती, त्या ठिकाणी तिथं ती गोष्ट बघितल्यानंतर तिथं काही पोलीस प्रशासन वगैरे हे कधी आलं, किंवा त्याच्या प्रशासन तर पहिल्यापासून सुद्धा दादा येणार आहेत, त्यामुळं तालुक्याचे PI वगैरे तिथे होतेच. हा, पण त्या जिथं स्पॉट म्हणजे जिथं विमान कोसळलं तिथून ते 1.5 किलोमीटर होते ना सगळे. त्यांना वाटलं की दुसरंच विमान कोसळलं, त्यामुळे ते दुर्लक्ष केलं त्यांनी 15-20 मिनिटं. ते दादांचं विमान कोसळलं असं समजल्यावर सगळे गेले तिथं. 15 मिनिटं त्यांना काहीच म्हणजे हेच करता आलं नाही. 15 मिनिटात ते सगळं जळून खाक झालं ना. तुम्ही बारामतीकर? हा, बारामतीकर. बरं, आता अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीयेत, बारामतीकरांचे एक आयडॉल होते ते. आता ते पुन्हा कधी दिसणार नाही. अजित पवार बारामतीत सातत्याने येत असतात. आता ते नसणारे तुमचे नेते, एक लोकप्रिय नेते होते. तर काय वाटतं, मनात काय भावना आहे? नाही, खूप सकाळपासून बातमी कळल्यापासून खूप असं म्हणजे दुःख खूप वाटतंय ना,
की एवढा बारामतीत असं देशात असं शहर नव्हतं, असं बारामतीत त्यांनी करून टाकले पूर्ण स्वच्छ वगैरे सगळं. त्यामुळं खूप दुःख होतं सगळ्या कार्यकर्त्यांना वगैरे. तर अजित पवारांचं विमान ज्या कोसळलं त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी हे युवक होते, त्यांनी जाऊन बघितलं. कारण अजित पवारांची बातमी ज्यावेळेस समजली निधनाची, त्यावेळेस कोणालाही विश्वास बसत नव्हता. त्यामुळं ही बातमी खोटी आहे की खरी, बारामतीकर म्हणून आणि अजितदादांचे एक चाहते म्हणून त्यांनी तातडीने विमान जे एअरपोर्ट आहे त्या घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. त्या ठिकाणचं चित्र त्यांनी बघितलं की विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले होते, सर्वत्र आगीचे लोट होते. त्यानंतर प्रशासनाला काही करण्याच्या आधी हे सर्व काही घडून गेलेलं होतं. त्यानंतर प्रशासन गेल्यानंतर त्या ज्या मृतदेह होते, अजित पवारांसोबत इतरही काही सहकारी होते, ते मृतदेह तातडीने ह्या बारामती येथील अहिल्यादेवी होळकर या मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन आणण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणावरती लोकप्रतिनिधी असतील, कॅबिनेट मंत्री असतील, आमदार खासदार यांनी या ठिकाणी येऊन भेटीगाठी दिलेल्या आहेत. तसंच पवार कुटुंबियांचं सांत्वन देखील करण्यात आलेलं आहे. मात्र अजित पवार हे आज आपल्यामध्ये नाही, या एका गोष्टीमुळं कार्यकर्ते असतील, समर्थक असतील किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्वजण असतील, यांना कुठेतरी अश्रू अनावर होताना हे दिसत आहेत. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, बारामती.